हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. तर आत्ता आम्ही पोहोचलो होतो. आमचा जो मेन स्पॉट होता अलिबाग रेवदंडा बीच या ठिकाणी. तिथे गेल्यानंतर आम्ही तिथली जी काही एंट्री फीस वगैरे होती ती पूर्ण पॅकेज आम्ही पेड केला. तिथे गेल्यानंतर आम्हाला पद्धतशीर पिवळे बँड देण्यात आले होते. ते बँड घालून आम्ही मस्त फोटो काढले आणि आम्ही ग्रुपने तिथे एंट्री मारली. लटक मटक करत एंट्री केल्यानंतर मध्ये जे काही होतं आमच्या टेंट्स वगैरे राहण्याची सोय ती सगळी दाखवण्यात आली. आणि तिथे गेल्यानंतर आता पुढे आम्हाला काय काय मिळणार होतं ते तर तुम्हाला मग मी पुढे सांगेलच. तर फर्स्ट एंटर केल्या आम्हाला कोकम शरबत आहे. ओके, ही होती आमची वेलकम ड्रिंक जे की पॅकेजमध्ये इन्क्लूड होतं. आणि आता आम्हाला खरी एक्साइटमेंट होती ती बीचवरती जाऊन सनसेट बघण्याची. तर सगळं झाल्यानंतर ना आम्ही आमचा जो मेन स्पॉट होता त्या ठिकाणी पोहोचलो. आणि त्याच्यानंतर ना पूर्ण एंट्रन्स करून जो आमचा कोकम शरबत ज्यूस वगैरे ईच आणि एव्हरीथिंग केल्यानंतर ना आम्ही आलो समुद्राच्या किनारी. तर याचेच काही रील वगैरे पोस्ट होतील लवकरात लवकर. बघा, मी जस्ट न्यू ट्राय करत आहे. ट्राय म्हणजे मला असं वाटतं की माझ्या ह्या मेमरीज राहायला पाहिजेत. दॅट्स वाय आय एम डुईंग समथिंग न्यू. तर ह्याच्यामध्ये काही वावगं नाही आहे. प्रत्येकच गोष्टीची एक सुरुवात असते, ही माझी असू शकते. तर यस, हेच ते बीच पूर्ण आतमध्ये जाऊन आली आहे. उद्या सकाळी मॉर्निंग पण आम्ही जाणार आहोत तिथं आतमध्ये. गेल्यानंतर परत एकदा तो व्ह्यू बघायला मिळेल तुम्हाला. हाय माझी स्माइल, वाह क्या ही नजारा था, क्या ही फील था. तिथं खूप साऱ्या फोटोज आणि व्हिडिओज क्लिक केल्यानंतर ना आम्ही जातोय आमच्या टेंटकडे. आणि टेंटकडे जाऊन मग आमचा नेक्स्ट प्लॅन शेड्यूल जे असेल त्यानुसार आम्ही करू. त्याच्यामध्ये आमचा आता मे बी मूवी प्लॅन असेल, डान्स असेल, ओके गेमिंग असतील. लेट्स सी व्हॉट विल हॅपन. उद्या सकाळी पण इकडे यायचं होतं बीचवरती परंतु पाहिजे तितका वेळ मिळणार नव्हता. परत फोटोज आणि व्हिडिओज काढून घेतले आणि मग आम्ही परत आलो आमच्या स्पॉटला जिथं आम्हाला फ्रीमधला नाश्ता म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी होता पॅकेजमधला आणि मिसळचा स्वाद घ्यायला आम्ही आलो. भली बक्कळ लाईन होती पण आमचा नाश्ता झाला होता. ग्रुप असल्यामुळं इझी होतं सगळं काही आमच्यासाठी आणि मस्त एन्जॉय करत आम्ही सगळ्या गोष्टी डन करत होतो. आणि जिथं आम्ही राहतोय म्हणजे ज्या पद्धतीच्या टेंटमध्ये आम्ही राहतोय तर ते टेंट आहेत असे. ओके, द स्पेशालिटी इज दॅट की एवढं सगळं फुल आहे. इथलं एकही टेंट रिकामा नाही आहे. एव्हरीथिंग इज फुल फिल. आणि आता साऊंड सिस्टम स्टार्ट झालेली आहे. ओके, अवघ्या काही क्षणामध्ये वी विल डू द रॉक. आम्ही जिकडे राहतोय ते टेंट आहेत या साईडला. आता वातावरण चेंज होतंय, तसं थंडी वाजती आहे नॉर्मल. आणि माझ्याकडून असं झालं की गडबडीमध्ये मी विसरली आहे माझं जॅकेट. कोई ना, बड़े बड़े शहरों में छोटी छोटी चीज़ें तो होती रहती है. आणि असा मॉडेल वॉक करत मी माझ्या टेंटकडे आले आणि मी तुम्हाला काही नजारा दाखवते. माझ्या टेंट कसे आहे तिकडले. हे असे काही टेंट्स होते. जवळजवळ जरी असले तरी फार कम्फर्टेबल होते की तुम्ही तिथे चांगल्या पद्धतीने झोपू शकाल, राहू शकाल. ओके, मी तर जाम फील घेत होते. मस्त. मे बी नाईट व्ह्यू वेगळा असेल. वरती लाईट्स आहेत तर त्या स्टार्ट होतील. बघूया. Sorry. Why? I'm using your tent. Why? लाईट लागली का? लाईट स्टार्ट झालेला आहे. अप्रतिम नजारा वाटत होता. सगळीकडे लाईट्स करण्यात आल्या होत्या त्याच्यामुळे एकदम मस्त फील येत होता. दिवसभरातला चौथा ड्रेस चेंज करून मी आता निघाले होते फ्रीमधले बार्बिक्यू खायला. म्हणजेच आमच्या पॅकेजमधले कॉम्प्लिमेंटरी बार्बिक्यूज. ठीक आहे, ये देखो टीम बार्बिक्यू. हे काय चिकन आहे का? जे तुझ्या कामाचं नाही. व्हेजवाल्यांसाठी पनीर आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी नॉनव्हेजची सोय होती. मस्त बार्बिक्यूचा स्वाद घेतला. घेऊन तोडून ऐक ना, आपण एक कांड करून यायचं का? मस्त कांड करू म्हणून घेऊन गेली आणि इथं नेऊन एवढा मोठा फोटो काढायला लावली आणि मी पण काढून घेतले. मग
इतके छान छान नजारे करण्यात आले होते, म्हणजे हे जे काही व्ह्यूज बनवण्यात आले होते मस्त छान व्ह्यूज होते, त्याच्यामुळे मस्त क्लास फोटोज काढून घेतलो. आणि आता एवढं सगळं करण्याच्या नादामध्ये आमची एक गोष्ट मिस झाली, परंतु आता जे होणार होतं ते आमच्या आवडीचं होतं. भालू क्या करेगा? हम डांस करेंगे. डांस करो. मग एकदा का डीजे लागला हे चालू झालो. अपना गैंग हो और राडा ना हो, इज दिस पॉसिबल? नो मैन. साऊंड बंद होईपर्यंत नाचलो. लोकांच्या डोळ्यात वाळू उडू फर्स्ट स्टेप सॉफ्ट ड्रिंक, नाश्ता, देन आमचं होता काहीतरी होतं एक, त्याच्यानंतर आता जेवण, नंतर लाईव्ह शो होणार आहे गिटारचा म्हणे, नंतर स्क्रीनिंग मूवी होणार आहे. पण डोळ्यामध्ये झोप एवढी जास्त आहे की आता एवढं शक्य नाही वाटत आहे. बघू काय होतं. आता जेवण करतो, एकदा जेवण काय दाखवते मी. आल्यापासून हिचं नुसतं खाणंच चालू आहे म्हणचाल, पण काय करणार, प्रत्येक गोष्टीसाठी पैसे दिलेले आहेत, वसूल तर करणार भाई साहब. सो खाना तो पडेगा, चाहे पेट फुल हो या ना हो, स्वाद तो लेंगे ना भाई, थोडा मनात बकळ खाऊन निघालो. नाचून भूक लागली हो. So this is my tent where I'm staying today 2 night. Okay, आता जस्ट आमचं लाईव्ह म्युझिकचं स्टार्ट होत आहे, तर मी तिकडे जाते. तिकडलं सेशन दाखवते कसं असणार आहे. आत्ता वाजली आहेत तब्बल 12 आणि 12 वाजता डोळे फार झोप येते, पण आता पैसे घातलेत तर एवढे एन्जॉय करूनच निघावं लागेल. भरपाई चालू झाली. चला दाखवते. मस्त वाटत होतं, झोपच उडून गेली राव. नॉन स्टॉप एका मागे एक गाणी चालू होते.
मध्येच इम्रान हाशमी घुसायचा की मध्येच दुसरा अजून काय तर, पण मस्त फील होता. एवढ्या रात्री 12 वाजता समुद्रकिनारी, इतका थंड हवेत आणि इतकं छान छान गाणे. हा क्लॅप बॉक्स किती छान वाजवायला बघा ना, मला तर फार आवडला. म्हणा मस्त फील आला, पण खूप छान मस्त आनंद घेत सगळे येत असेल नसेल ओरडू गाणं म्हणत होतो म्हणा मध्ये मध्ये. तब्बल 1:30 वाजता ओम देवा देवा करत या गिटार शोची सांगता झाली. तर रात्रीचे 1:30 वाजता आहेत आणि आता जस्ट आमचा लाईव्ह म्युझिकचा शो संपलेला आहे आणि आता काय आहे आपला मूवी नाईट. तर आता मूवी आहे काय ओपन थिएटर मूवी आहे, तर आम्ही तो बघणार आहोत. दॅट ॲक्च्युली आय डोंट नो विच वन. सॉरी मी फोकस तुझ्याकडे मारायले. वे आर यू? ओके, लाईट्स ऑफ केलेले आहे, त्याचं ओपन थिएटर चालू होणार आहे ना म्हणून. तर एकदा कोणतं आहे मग ठरवू हा मूवी बघायचा आहे की नाही. पण स्क्रीन चालू झाली आणि आम्ही हा मूवी पाहिला होता दिवसभर ट्रॅव्हलिंगमुळं आणि उद्याही होणाऱ्या ट्रॅव्हलिंगमुळं झोपणंही तितकंच महत्त्वाचं होतं, त्यामुळे आम्ही गेलो झोपायला. पण नेक्स्ट मॉर्निंग आम्ही कुठे जाणार काय याच्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.